नमस्कार श्रोते हो. श्री गुरुचरित्र अध्याय 19 आज आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. या अध्यायामध्ये आपण औदुंबर महात्म्य तसंच नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी याचे कथन करणार आहोत. कथन करण्याला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त हा मंत्र नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. नामधारक पुन्हा सिद्धमुनींच्या चरणांना घालत आहेत व त्यानंतर महाराजांना वंदन करून म्हणाले की अहो गुरु महाराज, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच तर संसार सागर तारक आहात. मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारात झोपलो होतो, परंतु त्याच वेळी तुम्ही श्री गुरुचरित्र कथामृत पाजून मला जागे केले. आता मला पुढील कथा सांगा. नामधारकाने अशी विनंती केली. त्यावेळी सिद्धमुनींनी अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, कृष्णा पंचगंगा संगमरवरावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते. त्यावर नामधारकानं विचारलं, स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती महाराज हे औदुंबर वृक्षाखालीच का बरे आपले वास्तव्य करत होते? औदुंबर वृक्षावरच त्यांचं एवढं प्रेम का होतं? नामधारकानं जेव्हा असा प्रश्न विचारला त्यावेळी सिद्धयोगी म्हणाले की फार पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारलं होतं. परंतु त्यावेळी त्या दैत्याच्या पोटातील भयंकर असे कालकूट विष त्यांच्या नखांना व बोटांना लागलं. त्यामुळे त्यांच्या नखाची आग होऊ लागली. त्यावेळी भगवान श्री नरसिंह यांच्या नखांची आग शांत करण्यासाठी साक्षात महालक्ष्मी देवी ही औदुंबराची फळे घेऊन आली. भगवान श्री नरसिंह महाराजांनी त्या फळात आपली नखे खुपसली असताना त्यांच्या नखांची आग शांत झाली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या देवी महालक्ष्मी आणि भगवान नरसिंह यांनी औदुंबर वृक्षाला वर दिला की हे औदुंबर, तुला सदैव खूप फळे येतील व तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील. जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील. तुझ्या केवळ दर्शनानं विषबाधा नाहीशी होईल व मनुष्य हा पापमुक्त होईल. तुझी सेवा करणाऱ्या निपुत्रिक स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्ती होईल. जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील आणि जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप व अनुष्ठान करतील त्यांना अनंत पुण्याची सहज प्राप्ती होईल. ते ज्ञानी होतील व त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होईल व तुझी सेवा करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व मानसिक व्याधी होणार नाही. ब्रह्मादी महापातके नष्ट होतील व कलयुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील. आम्ही देवी महालक्ष्मीसह तुझ्याजवळ कायमचे वास्तव्य करू. अशा प्रकारे हा औदुंबर वृक्ष कलयुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो. अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नरसिंह औदुंबरपाशी शांत झाले. औदुंबराचे हे महात्म्य भगवान श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांना औदुंबर हा वृक्ष अतिशय प्रिय होता. त्या पर्व काळात अमरेश्वराच्या जवळ 64 योगिनी ह्या वास्तव्य करीत होत्या. त्या सर्व योगिनी ह्या दररोज मध्यान्हकाळी श्री गुरूंच्याकडे येत असत. तेथे त्यांची पूजा अर्चना व भावभक्ती करून त्यांना आपल्या स्थानी परत नेत असत व तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम नैवेद्य आणि भोजन देत असत. त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत.
एकदा अशाच एका प्रसंगात जेव्हा ब्राह्मणाला शंका आली की हे यती येथे अरण्यात राहतात तेव्हा यांना भूक लागत नसेल का? हे भिक्षेसाठी दररोज गावात फिरताना पण कधीही दिसत नाहीत, तेव्हा हे दररोज आपली क्षुधा शांती किंवा भोजन वगैरे कसे काय करतात? एक दिवस त्याने श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यावेळी त्याला श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे रूप इतके भयंकर दिसले की तो त्यावेळी भयभीत होऊन पळून गेला. जे श्रीगुरूंचा अंत पाहतात ते नरकात जातात, म्हणून आपल्या श्रीगुरूंची कधीही परीक्षा पाहू नये, ही बाब आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. परंतु तो तर नदीवर नौका चालवणारा एक साधा भोळा नावाडी होता. त्या नावाड्याचं भाग्य हे खरोखरच खूप थोर होतं. त्यामुळे त्याला असं दिसलं की मध्यान्हकाळी नदीतून 64 योगिनी प्रकट झाल्यात व त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली व त्यानंतर त्या श्रीगुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याच क्षणी ती नदी दुभंगली आणि सर्वजणी श्रीगुरूंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरूंना घेऊन बाहेर पण आल्यात. त्यानंतर श्रीगुरू हे एकटेच स्वस्थानी गेले. हे सर्व चमत्कारिक दृश्य पाहून त्या नावाड्याला त्यावेळी खूप मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच त्या योगिनी या श्रीगुरूंच्यासह आत शिरल्या व त्याचबरोबर तो नावाडीही त्यांच्या पाठोपाठ आत शिरला. दुभंगलेल्या नदीप्रवाह आता पूर्ववत झालेला होता. आत गेलेल्या त्या नावाड्याला फार मोठं आश्चर्य वाटलं. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसारखं वैभव संपन्न नगर दिसलं. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील सर्व लोक हे आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरूंना एका मंदिरात नेले व उच्चासनावर बसवले व तेथे त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम असं भोजन दिलं. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले आणि त्याचवेळी श्रीगुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, तू येथे कशासाठी आलास? तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला की हे स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहो. तुम्ही साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात. जे संसार मायेत अडकले आहेत त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसार सागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमूर्ती भगवान श्री दत्तात्रय महाराज आहात आणि ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, त्यांचे इहपर कल्याण होते. त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुझे दैन्य दारिद्र्य गेलं. आता तुझ्या मनात जी जी इच्छा आली असेल त्या तुझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. परंतु तू येथे जे काही आपल्या डोळ्यांनी बघितलं आहेस ते मात्र तू कोणालाही सांगू नकोस. परंतु तू जर माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलंस तर मात्र तुझे अतोनात नुकसान होईल. असं सांगून नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी जेव्हा आपल्या शेतात गेला तेव्हा तेथे त्याला गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनामुळे त्याचे दुःख दारिद्र्य हे अगदी क्षणातच संपून गेले होते. त्याची बायको मुलं ही सुद्धा आता सुखी व संपन्न झाली व त्यातच त्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. दिवसामागून दिवस निघून जात होते. एकदा असं झालं की माघ महिन्यातील जेव्हा पौर्णिमा आली त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्रीगुरूंची सेवा करत होता. त्यावेळी तो आपल्या श्रीगुरूंना सहज म्हणाला की स्वामी महाराज, माघ महिन्यात प्रयाग स्नान अत्यंत पुण्यकारक समजलं जातं. काशीचे ही असेच फार मोठे महात्म्य आहे असे मी नेहमी ऐकतो. पण हे देवा, मी तिकडे कसा काय जाणार व मला कोण नेणार? तेव्हा त्याचं हे बोलणं ऐकून श्रीगुरूंना त्याची दया आली आणि ते म्हणाले की तुला आता चिंता करण्याचं काहीही कारण नाही. अरे कृष्णा, पंचगंगा संगमस्थान हे तर काशी प्रयागासारखंच अत्यंत पवित्र स्थळ आहे. अमरेश्वराचे वास्तव्य असलेले हे स्थानच प्रत्यक्ष काशी क्षेत्र आहे.
कोल्हापूरला दक्षिण गया असं म्हणतात. ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळीची यात्रा करावी, म्हणजे तेच पुण्य त्यांना प्राप्त होते. पण तुला आता उत्तर क्षेत्रातील क्षेत्रे पाहण्याची इच्छा झाली आहे हे मी ओळखलं आहे. त्यामुळे तू आता माझ्याबरोबर प्रवासाला चल. मी त्याला त्या क्षेत्रातील सर्वच पवित्र स्थळे दाखवित आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज हे त्यावेळी व्याघ्र चर्मावर बसले होते आणि त्यांनी त्या नावाड्याला आपल्या मागे बसवण्यास सांगितले होते. म्हणाले की तू आता मला नीट धरून ठेव. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने तो नावाडी स्थित बसला असता श्री गुरूंनी आपल्या दिव्य योगशक्तीनं त्याला एका क्षणात प्रयाग क्षेत्री नेले. तेथे त्या दोघांनी श्री विश्वनाथाचे दर्शन घेऊन आपला पुढील प्रवास हा गया या तीर्थस्थानासाठी सुरू केला. तेव्हा ते दोघेही एका क्षणात गया येथे पोचले व तेथे त्यांनी स्नान व दर्शन करून निकामी परत आले. त्या नावाड्याचे किती मोठं भाग्य होतं हे. श्री गुरूंच्या कृपेने एका दिवसात त्याला त्रिस्थळी यात्रेचं पुण्य प्राप्त झालं. या घटनेने श्री गुरूंची कीर्ती चोहीकडे पसरू लागली. मग त्यानंतर त्यांनी औदुंबर क्षेत्र हे सोडून अन्य दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे ठरवले. ज्यावेळी योगिनींना हे समजलं तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं. त्यांनी श्री गुरूंना तेथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा दयाघन श्री गुरु त्यांना समजावीत म्हणाले की मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहणार आहे. स्थूल रूपाने मी जरी अन्यत्र गेलो असलो तरी पण मी औदुंबरात या अन्नपूर्णेला ठेवून जातो. तेव्हा तुम्ही येथेच राहा. हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल आणि जे जे लोक येथे येऊन औदुंबराची व आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील तेव्हा त्यांच्या सर्व इच्छा या येथेच पूर्ण होतील. येथे अन्नपूर्णा साक्षात बसली आहे. तेव्हा जो कोणी तिची येथे नित्य पूजा करील तेव्हा त्यांना चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. येथे पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ व सिद्ध वरद तीर्थ आहे. त्या तीर्थात 7 वेळा स्नान केले असता ब्रह्महत्येसारखे महापातकसुद्धा नष्ट होतील. 60 वर्षाच्या वांज स्त्रीला सुद्धा शतायुषी पुत्रप्राप्ती होईल. तसंच चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला येथे स्नान केले तर गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याचं पुण्य लाभेल. येथे भक्तिभावाने 1 सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचं पुण्य प्राप्त होईल. येथील औदुंबर वृक्षाखाली पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य लाभेल. येथे 11 रुद्रजप केला असता अतिरुद्र केल्याचं फळ मिळेल. 1,00,000 प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती प्राप्त होईल. अशा रीतीने 64 योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगून श्री गुरु भीमात्री बसलेल्या गंगापुरास गेले. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले की असे गुरुमहात्म्य थोर आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात की कामधेनू समान असलेले हे श्री गुरुचरित्र जो भक्तिभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहील व त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नावाचा 19वा अध्याय हा आता येथे सफळ संपूर्ण होत आहे. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त हा मंत्र लिहायला विसरू नका. धन्यवाद.